नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासोबत एकदम भारी आणि एकदम भन्नाट अशी रेसिपी शेअर करणार आहे, जी की आहे एकदम रस्सेवालं मटण आणि महाराष्ट्रीयन मसाला कसा बनवायचा आहे मटण बनवण्यासाठी। तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। चला सुरू करूया। सगळ्यात आधी मी मटण छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला पहिल्यांदा आपल्याला शिजवून घ्यायचे। तर एका कुकरमध्ये मी घेतलेलं आहे तेल, त्यामध्ये टाकलेले तमालपत्र आणि थोडंसं दालचिनी, त्यात अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट वाटून टाकलेली आहे, थोडीशी हळद ॲड केलेली आहे त्यामध्ये आणि त्या सगळं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला छान। आणि त्यात धुतलेलं मटण ॲड करायचं आहे अशा प्रकारे। आणि सगळ्यात आधी म्हणजे डायरेक्टली आपल्याला मटणाला फोडणी द्यायची नाही आहे, आपण पहिल्यांदा मटण शिजवून घेणार आहोत। तर या प्रकारे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटण। जेवढेही तुम्ही मटण घ्याल तेवढं छान स्वच्छ धुवून आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे त्याला आणि कुकरला शिट्टी लावून ठेवून द्यायचं आहे 4-5 शिट्ट्या होईपर्यंत। यासाठी घेतलेले आहे मसाले, खडे मसालेमध्ये हे बघू शकता एवढे स्क्रीनवरती मी दाखवलेले आहेत। त्यात खोबरं पण घ्यायचं आहे, बारीक केलेला कांदा असा स्लाईसमध्ये, टोमॅटो कट केलेला, अद्रक लसूण हे सगळं आपल्याला, आणि धणे, अख्खे धणे घेतलेले आहेत। तर हे पहिल्यांदा आपल्याला सगळं असं भाजून घ्यायचं आहे छान व्यवस्थित। तर सगळ्यात आधी हे खडे मसाले मी सगळे भाजून घेण्यासाठी टाकलेले आहेत तेलामध्ये। त्यात दालचिनी आहे, लवंग, मिरे, छोटी विलायची, तमालपत्र आणि जावित्री, हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे बघू शकता भाजून घेतलेलं आपण साईडला काढलेलं आहे। त्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे छान खरपूस असं, खोबऱ्याचा रंग चेंज होईपर्यंत भाजायचं आहे। आणि खोबरं जे आहे ते कमी गॅसवरतीच भाजायचं आपल्याला। कुणी डायरेक्टली गॅसवरतीच भाजतं, पण मला हे असंच आवडतं, तर तुम्ही असंच करा। कारण नॉर्मली गॅस जो असतो ना, गॅसची जी फ्लेम असते ती चांगली नसते, त्याच्यामुळे मी कोणतीच म्हणजे भाकर म्हणा किंवा कांदा म्हणा, हे असं मी कधीच डायरेक्टली गॅसवर भाजत नाही। बघू शकता कांदा एकदम छान असा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे, कांदाही आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, तो करपला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला। बघू शकता अशा प्रकारे त्याचा रंग थोडा चेंज झाला की आपल्याला ते पण काढून घ्यायचं आहे, त्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला। बघू शकता अशा प्रकारे हे झालं की आपल्याला भाजायचं आहे टोमॅटो थोडासा कलर सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे, असं फ्राय करून घ्यायचा आहे। बघू शकता टोमॅटो पण छान एकदम असा सॉफ्ट झाला की तोही आपल्याला बाजूला काढायचा आहे। बघू शकता किती छान व्यवस्थित टोमॅटो असा सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर ॲड करायची आहे हरभरा डाळ। मी तुम्हाला पहिल्यांदा सांगायला विसरले, 2 चमचे हरभरा डाळसुद्धा आपल्याला घ्यायची आहे, ती पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तेलामध्ये, छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। आणि डाळ अर्ध्याच्या वर भाजत आली की त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, जे आपण धणे ठेवलेले आहेत ते धणे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे, ते सुद्धा छान व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। धणे अगोदरच मी भाजून घेतलेले आहेत म्हणा, पण तरी थोडेसे पटकन मिक्सरला बारीक होतात, त्याच्यामुळे आपल्याला असं करायचं आहे। हे काढून घेतलं की त्यातच आपल्याला त्याच पॅनमध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण पण थोडंसं असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे, बघू शकता किती व्यवस्थित असं भाजून घेतलेले आहे आपण सगळे मसाले जोपर्यंत आपण छान भाजत नाही तोपर्यंत भाजीला चव येत नाही। तर थोडंसं यामध्ये तेल ॲड करून आपण परत भाजून घेऊयात अद्रक आणि लसूण। बघू शकता हे सुद्धा छान भाजलं की हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि जेवढे मसाले आपण भाजलेले आहेत ते सगळे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत।
बघू शकता हे सगळे थंड झालेत. मिक्सर जार घेऊयात आपण आणि मिक्सर जारमध्ये मी असं धणे आणि डाळ भाजलेला पण मिक्सरमधून वाटून घेतलेलं बघू शकता. किती छान बारीक पेस्ट झाली आहे. त्यातच आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे, कारण खोबरं डायरेक्टली पाणी वगैरे घातलं तर ते बारीक होत नाही. त्याच्यामुळं बघू शकता खोबरं वाटून असं होतं बारीक एकदम मस्त. आणि यातच आपल्याला जे आपण कांदा आणि टोमॅटो आणि लसूण जो आहे तो आपण जो हे केलेलं आहे भाजून ठेवलेला आहे तो घालायचा आहे यामध्ये आपल्याला. आणि यालासुद्धा मिक्सरमध्ये छान बारीक एकदम फाईन पेस्ट त्याची करून घ्यायची आहे. बघू शकता एकदम छान अशी त्याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. आता ही पेस्ट एकदम मस्त लागते भाजीसाठी. तर चला आता भाजी करायला घेऊयात. यासाठी मी एक मोठं पॅन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तेल. तेल थोडंसं जास्त ठेवा, कारण भाजी जी आहे ती आपण थोडी जास्त करतो आहे. बघू शकता अशा प्रकारे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जो मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे तो सगळा मसाला यामध्ये ॲड करायचा आहे तेलामध्ये. आणि त्याला छान व्यवस्थित आपल्याला त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता सगळा मसाला मी हाताच्या मदतीने पण नंतर टाकलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा मसाला मस्त व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याचा रंग चेंज होऊन जातो एकदम. बघा किती छान रंग चेंज झालेला आहे. त्याचंच ॲड करायचं आपल्याला हळद. काळं तिखट जे मी घरी बनवलेलं आहे ते काळं तिखट ॲड केलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट चवीपुरतं ॲड केलेलं आहे. यालासुद्धा छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि भाजू द्यायचं आहे. याला तेल सुटायला सुरुवात होते बघा. एकदम एकजीव होऊन जातो हा मसाला आणि एकदम भारी लागतो. बघू शकता किती लवकर असा मसाला एकदम असा काळा काळा झालेला आहे, कारण तो भाजलेला मसाला असतो ना, त्याच्यामुळे फार भारी टेस्ट येते. याच्यात 1 चमचा मीठ ॲड करूयात. त्याने मग काय होतं खाली मसाला जो आहे तो असा बुडायला लागत नाही. बघू शकता किती लवकर मसाला असा मस्त झालेला आहे. तर मिक्सर जार जे आपण हे केलेलं आहे ते तर त्यालाच व्यवस्थित पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात पाणी आपल्याला काय करायचं ते ओतायचं आहे. दुसरं पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला मसाला शिजवण्यासाठी. बघू शकता त्याच पाण्यामध्ये आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. जेवढं लागतं तेवढं पाणी ॲड करत राहायचं आपल्याला थोडं थोडं त्या मिक्सर जारचं. बघू शकता मी सगळंच मिक्सर जारमधलं पाणी इथे ॲड करून दिलेलं आहे. आणि मसाला आता आपल्याला थोडा वेळ असाच कमी गॅसवरती आपल्याला शिजवत ठेवायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित. खाली बुडाला चिटकलं नाही पाहिजे मसाला, त्याची काळजी घ्यायची आपल्याला. त्याच्यामुळेच आपण पाणी टाकतो की मसाला जो आहे तो करपला नाही पाहिजे खाली त्याच्यामुळे. बघू शकता अशा प्रकारे एकदम छान घट्ट असा मसाला झालेला आहे. त्याला आता झाकण ठेवूयात आपण आणि थोडा वेळ असं शिजवूयात. बघू शकता किती लवकर हा मसाल्याला असा एकदम तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता किती भारी मसाला शिजलेला आहे आपला. किती छान ग्रेव्ही झालेली आहे. तर मटण जे आपलं शिजलेलं आहे त्याला मी साधारण 7-8 शिट्टी जी होऊ दिलेली आहे. तर यात ॲड केलेलं आहे मी मटण. बघू शकता जेवढं लागतं तेवढं पाणी तुम्हाला ॲड करायचं आहे. एकदम भारी अशी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे मटणची. एकदम छान. मंडळी तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.